कर्जमाफीच्या नावावरती तोंडाला पानं पुसण्याचं काम शेतकऱ्याच्या इथल्या सरकारनं केलं। कारण शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करतो, पण त्यामध्ये अटी घुसवतो। अटी काय तर शेतकऱ्याला बंगला नसावा, शेतकऱ्याला फोर व्हीलर गाडी नसावी आणि शेतकरी कायम पायदळ चालणाराच असावा। अशा शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी करणार असा सरकारनं घाट घातलेला आहे। सरकारकडे जर बघितलं, त्यांच्या आमदार खासदारांकडे डिफेंडर गाड्या, 4-4 घरात लावायला गाड्या आहेत, त्यांचे फ्लॅट आहेत, त्यांचे बंगले आहेत, तरी सुद्धा इथल्या लोकांच्या टॅक्सवरती त्यांना पेन्शन हवं आहे। यापुढे जाऊन त्यांचे गुत्ते आहेत, मोठमोठाले रोड, नाल्या, संडास सगळं त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्याच्यातून सुद्धा त्यांनी पैसा कमवला आहे। तरी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या शासनाच्या सोयीसुविधा हव्या आहेत। त्यांना रिचार्ज मारण्यासाठी सुद्धा पैसे इथलं शासन देतं, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि शेतकऱ्याचं जर छताचं घर बांधलेलं असेल, फोर व्हीलर एखादी आल्टो जरी त्याच्या दारात लावलेली असेल, तर त्याला मात्र इथलं सरकार कर्जमाफी देणार नाही। कारण इथलं सरकार शेतकऱ्याचं नाही बांधवांनो, इथलं सरकार शेतकऱ्याला लुटणाऱ्या आणि या देशाला लुटून खाणाऱ्या उभं केलेलं सध्याचं सरकार या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्याचंच नाही तर यामागे सुद्धा असंच सरकार या ठिकाणी आलं होतं। पण आता देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर मोदी सरकार आहे। या दोघांनाही विनंती आहे की अटी बाजूला काढून शेतकऱ्याची सरळ सरळ कर्जमाफी व्हावी। आणि हे तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरापर्यंत पोहोचला पाहिजे। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो। आणि आपल्या या फेसबुक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा।